नमस्कार. न्यूज तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी हारून सय्यद. माझ्यासोबत कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील आहेत उपस्थित. साहेब, स्वागत आहे नमस्कार. तुमचं. कशी आहे परिस्थिती निवडणुकीची, काय अधिक माहिती सांगाल? अहमदपूर नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली, उद्या मतदान आहे. 2019 पासून या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला हो. आणि त्याचा परिणाम आपण दादाच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झालो आणि ज्या अपेक्षेने आपण सरकारमध्ये गेलो होतो त्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्यात. बरोबर. आपणही अहमदपूरला बऱ्याच वेळेस आलात, आज बी आलात, मागे बी येतात. निश्चितपणे कामामध्ये तुम्हाला अहमदपूरची प्रगती झाली आहे का नाही हे तुम्हाला दिसून येते. Yes. आपल्याकडे तर एक ऑफिस सगळे नव्हते, हो. सगळे एकत्र आपण ऑफिस केले. पुन्हा आमच्या नगरपालिकेच्या 2 इमारती केल्या, त्यांच्या कॉम्प्लेक्स केलंय. त्याचबरोबर आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज बी आहे. त्याच्यासाठी आम्ही आता 3.5 कोटीची तरतूद आमच्या डेप्युटेशन करून ठेवलेली आहे आणि आम्हाला या भविष्यामध्ये पाण्याचा जो लाईट बिल आहे तो खर्च वाचण्यासाठी आम्ही सौर ऊर्जेचा प्लॅन टाकून तिथं आम्हाला तिथून वीज निर्माण करून आमचं बिल कमी करायचे भविष्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, सुंदर आणि स्वच्छ गाव करायचे. त्याच्यासाठी आम्हाला ड्रेनेज अंडरग्राऊंड करायचे शहरामध्ये. बरोबर. आणि मध्ये अजून एक जागा आहे आमच्याकडे, मागे 200-250 दुकानं काढली आणि आताही तिथे जागा आहे. कोर्टाने त्यांना नोटीस दिली आहे, पण आमच्याकडे फंड नाहीत म्हणून आम्ही ती कारवाई थोडीशी थांबवली. शासनाकडे आमची मागणी आहे व्यापारी संकुलन आणि सुंदर चांगल्या प्रकारचं व्यापारी संकुलन करणार. त्याचबरोबर अहमदपूरला एक सभागृह, नाट्य सभागृह नाही, ते अगोदर आमच्या येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही करणार आहोत. शैक्षणिक पंढरी म्हणून त्या ठिकाणी आम्हाला लायब्ररी करायची आहे. जे मुलांना पुण्याला बाहेर जावं लागते ते इथंच सगळे पुस्तकं उपलब्ध कशी करून देता येईल ते आम्हाला करायचे आहे. त्याचबरोबर आम्हाला वळण रस्ता एक करायचा अजून इकडून जाणारा, जो आंबेजोगाई रोडला जावा, रोडून तिकडं भक्तिस्थळावर जावा. त्याच्यामुळं गावात जे ट्रॅफिक येऊ लागले ते कमी होणार आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये निवडणुका होत असतात. पुढच्या पिढीला काय सल्ला देताल सर? आपण आतापर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका लढलेल्या आहेत. अनेक निवडणूक झाली की आपण ते सगळे विसरून जातात. हे निवडणूक हा खेळच आहे ना, हे युद्ध आहे का? एकूण दुश्मन आहे का? राजकारणामध्ये देखील स्पोर्टिंग नेचरचेच लोक पाहिजेत आणि तेच लोक सक्सेस होतात. सर, महायुतीसोबत तुमची युती आहे आणि आपण मंत्री देखील आहात. कितपत फायदा या लातूर जिल्ह्याला होऊ शकतो त्याचा? आणि ज्या ठिकाणी वेगवेगळ्या अनेक जण झालेले आहेत, काही ठिकाणी युती देखील झालेली आहे. हे आताच मी म्हणल्याप्रमाणे की कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत. कार्यकर्ते युती केली की बऱ्याच लोकांना अन्याय होत. त्याच्यासाठी प्रत्येक पक्षाने जे आपले चूल बांधण्या राजकारणाची की कार्यकर्त्याला न्याय भेटावा या भूमिकेतून झालेला आहे. किती उमेदवार आपण आमच्याकडे 25+1 पूर्ण उमेदवार आमच्याकडे आहेत. लोकशाही घटनेला धरून आम्ही जागा दिल्यात. आता त्यांनी राजकारण करायचा प्रयत्न केला. ते म्हणले मुस्लिमाला डावललं. आता त्यांना भांडवल काही नव्हतं. याच्या अगोदर आम्ही त्याला नगराध्यक्ष केला होता आमच्या अहमदपूरमध्ये मुस्लिमचा. त्याच्यानंतर गेल्या वेळेस देखील मुस्लिमच्या एखाद्या महिलेला आम्ही नगराध्यक्ष उमेदवारी दिली होती. गेल्या वेळेस पराभूत झाले. किंवा चाकूरला, करीम गुळव्याला पंचायत समितीचा सभापती कुठं केलं नाही. संधी असे मिळत नाही कुठंच पंचायत समितीला. नगरपालिकेला होऊ शकते, पण चाकूरच्या पंचायत समितीचा सभापती कार्यकर्त्यांनी आम्ही न्याय दिला तिथे. कारण ही समाज आमच्या सोबत आहे, दलित आमच्या सोबत आहे. आपलं पहिला नगराध्यक्ष आम्ही मिलिंद भालंगेला केला. TN कांबळेला आम्ही समाज कल्याण खात्याचा सभापती केला. आणि आता 9 लोकांना, मुस्लिम बांधवाला 9 जागा आम्ही दिल्या. आणि RP आमच्या सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी 4 जागा दिल्या. सोशल इंजिनिअरिंग जे म्हणतो ना, कुठं बघायला मिळणार नाही तुम्हाला, अहमदपूरला बघायला मिळणार. आणि ही निवडणूक जी आहे, आता माझी निवडणूक झालेली आणि ही आतापर्यंत अहमदपूरला राजकीय शानपणा थोडा कमी होता, पण आता मात्र तरुण यायले. ही निवडणूक जे होणार आहे ते तरुण जिकडं झोपतील ते तुझे होणार आहे. 2000 आमची जी 25वी निवडणूक झाली, तरुण वर्गाने विचार केला किंवा आपल्या मतदारसंघाला विकासाकडे कोण येऊ शकतंय, कोणाकडे दृष्टी आणि कोणा धमक आहे, ते चॉईस मला केली म्हणून. आणि ह्या निवडणुकीत आता नगरपालिकेचे तेच घडणार आहे पाटील साहेब. तरुण जिकडे पडतील, डायव्हर्ट होतील, तोच कॅन्डिडेट विजेत होणार आहे. तो कॅन्डिडेट म्हणजे माझा अभय मिरकाले.
तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन या निवडणुकीला बाबासाहेब पाटील हे समोर गेलेले आहेत आणि निश्चित विजय हे आमच्या बाजूने राहील असं देखील म्हणणं त्यांचं आहे. हरुष यज्ञ सडका, लातूर, महाराष्ट्र.